नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण ज्येष्ठा गौरींची कथा बघणार आहोत. कालच आपल्याकडे गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि आता गौरी सुद्धा घरी येतील. तर त्यांच्याविषयीची ही कथा आज आपण थोडक्यात बघूया. एका गावात एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासह राहत होता. एकदा भाद्रपद महिन्यात घरोघरी लोकांनी गौरी आणल्या होत्या हे ब्राह्मणाच्या मुलांना समजले. त्यामुळे घरी येऊन आईला विचारू लागले की आपण आपल्या घरी गौरी का नाही आणत. त्यावेळी त्यांची आई म्हणाली, बाळांनो, घरी गौरी आणून काय करू? तिची पूजा अर्चा केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या घरात तर काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या वडिलांकडे जा, बाजारातील सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे मी गौरी आणीन. मुलं लगेच वडिलांकडे गेली आणि म्हणाली, बाबा, बाजारात जाऊन घावन घातल्याचं सामान घेऊन या, म्हणजे आई आपल्या घरी गौरी आणील. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटलं. सोन्यासारखी मुलं आहेत, पण आपण त्यांचे हट्ट पूर्ण करू शकत नाही. कोणाकडे काही मागायला जावे तर मिळत नाही. गरिबी पुढे काही उपाय नाही. त्यापेक्षा मरण बरे, म्हणून तो गरीब ब्राह्मण उठला आणि तळ्याच्या काठी जीव द्यावा असा निश्चय करून गेला. अर्ध्या वाटेवर गेला असेल तोवर संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण त्याला भेटली आणि तिने त्याची चाहूल ऐकली. म्हणून तिने विचारले. त्यावेळी ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केलं आणि बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. त्यामुळे ब्राह्मणाने त्या म्हातारीला घरी आणले. घरी आल्यावर त्या ब्राह्मणाच्या बायकोने आपल्या नवऱ्याजवळ या पाहुण्याबाई कोण असं विचारलं. त्यावेळी नवऱ्याने आजी असं उत्तर दिलं. त्या ब्राह्मणाची बायको घरात गेली आणि आंबील करता मडके उघडले. त्यावेळी ते मडके कण्याने भरलेले तिच्या दृष्टीस पडले. तिला फार आश्चर्य वाटले. ही गोष्ट तिने स्वतः नवऱ्याला सांगितली. त्यालाही फार आनंद झाला. पुढे तिने पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने झोपले. सकाळ झाली तशी त्या म्हाताऱ्या आजीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मला तुझ्या बायकोला अंघोळ घालायला सांग आणि आज घावन घातले कर. नाही म्हणू नकोस, रडगाणे गाऊ नकोस. त्यामुळे ब्राह्मण तसाच उठला आणि आपल्या बायकोला सांगायला लागला की आजीबाईंना आंघोळ घाल, आणि तो उठून भिक्षेला गेला. त्याला त्या दिवशी खूप भिक्षा मिळाली. सपाटून गुळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. सगळ्यांनी आनंदाने जेवण केले. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारून उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. मग ब्राह्मण म्हणाला, आजी, दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे तितक्या असतील तितके खुंटपूर. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन त्यांना हाका मार, म्हणजे त्या येतील आणि तुझा गोठा भरून जाईल. त्यांचे दूध काढ. ब्राह्मणाने आजीने सांगितल्याप्रमाणेच केले आणि गाई म्हशींना हाका मारल्या. त्याचबरोबर गाई म्हशी धावत आल्या आणि ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशीने भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मला आता पोचते कर. तिकडे ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेने मला सगळं काही प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचते कसं करू? तुम्ही गेलात म्हणजे सर्व काही नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच. मला आज पोहोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असं काही उपाय सांगा. त्याबरोबर आजीने सांगितलं की तुला येताना मी वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे काहीही कमी होणार नाही. ब्राह्मणानं तिचं ऐकलं आणि तिची पूजा केली. तिने गौरीचं व्रत त्याला सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जाऊन 2 खडे आणावे, ऊन आणि पाण्याने धुवावे, ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. पहिल्या दिवशी घावन घातले. दुसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाशिणीची ओटी भरावी, जेवू घालावे. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल, असे हे व्रत आजीने ब्राह्मणाला सांगितले. अशा पद्धतीने ही ज्येष्ठा गौरींची कथा आज आपण ऐकली. धन्यवाद.